तर या होत्या काही सविस्तर घडामोडी आणि त्यासोबत वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघितल्या। यानंतरच्या बुलेटिनमध्ये सुद्धा अशाच काही बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोतच। मात्र त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, भाजप हायकमांडने दिली मान्यता, सूत्रांची माहिती। गिरीश महाजनांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, दोघांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा। महाजनांच्या भेटीनंतर शिवसेना शपथविधी सोहळ्यासाठी होणार सक्रिय। कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर आजही अजित पवार दिल्लीतच। अजितदादा कुणाला भेटणार याची उत्सुकता, पार्थ पवारही सोबत। शपथविधीच्या तयारीचा महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन घेणार आढावा। सोहळ्याला 40,000 लोक उपस्थित राहणार, तर लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण असणार। शपथविधी राज्यातील प्रमुख नेत्यांना आग्रहाचं निमंत्रण, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह नाना पटोले आणि आंबेडकरांनाही बोलावणं। ईव्हीएमला विरोध करत आज मार्कडवाडीतील गावकऱ्यांचं बॅलेटवर मतदान, मतदानासाठी गावकरी जमायला सुरुवात, गावात आधीच जमावबंदीचे आदेश। विधानसभा निकालाबाबत काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगात, मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। नाना पटोलेंसोबतच राज्यातील काही नेते उपस्थित राहणार। नाशिकच्या इंदिरानगरात मद्यधुंद कार चालकानं रस्त्यावरून जाणाऱ्याला उडवलं, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। तमिळनाडूमध्ये फेंगल चक्रीवादळाचा कहर, पावसामुळे घरावरती दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर।